बातमी बीडमधून। आपल्या या बीडमध्ये राजकीय गुंडागर्दीला ऊत आलेला आहे। कार्यकर्त्यांच्या गुंडागर्दीमुळे या नेत्यांच्या देखील अक्षरशः नाकीनव आलाय। धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यानंतर आता आणखीन एका नेत्याच्या अडचणीत वाढ झाली, ते म्हणजे सोळंके। त्याला नेमकं कारण काय ठरलंय आणि बीडमध्ये खाकीचा कसा अक्षरशः कुळकुळा झालाय, त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। बीडमध्ये राजकीय गुंडगिरीला ऊत, आका झाले उदंड, कार्यकर्ते झाले गुंड। मुंडे, धस आणि क्षीरसागरांनंतर सोळंके अडचणीत। हे दृश्य आहेत महाराष्ट्राचा बिहार मानल्या जाणाऱ्या बीडमध्ये। धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा कार्यकर्ता सुशील सोळंकेंचा कारनामा समोर आला। सुशील सोळंकेनं मल्टी सर्व्हिसेस चालकाला मारहाण केली। एवढंच नाही तर सुशील सोळंकेनं थेट तहसीलदार आणि पोलिसांनाही शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार प्रकाश सोळंकेंनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं। मी माझ्या माजलगाव मतदारसंघातून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जवळजवळ 50,32,000ची मदत लोकांच्याकडे जाऊन गोळा केली आणि ती त्यांना नेऊन दिली। आता जेव्हापासून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला, तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व ज्यांनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरणं शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा चव्हाट्यावर आला। त्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर दसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेच्या दहशतीचे आणि अमानुष मारहाणीचे व्हिडिओही समोर आले। हे सगळं एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर मुंडेंचे विरोधक असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएनं शोरूम मॅनेजरला मारहाण केल्याचंही समोर आलं। सर्वसामान्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी अमानुष मारहाण करणं, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमक्या देणं, शिवीगाळ करण्याचे प्रकार बीडमध्ये सर्रास सुरू आहे। मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा माज येतो कुठून? अशा मुजोर कार्यकर्त्यांची फौज पोषणारे आका कोण आहेत? पोलीस नेत्यांच्या मुजोर बगलबच्च्यांना पोलिसी खाक्या का दाखवत नाहीत? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले। त्यामुळे बीडमधील राजकीय गुंडगर्दी कधी उकडून फेकली जाणार आणि मुजोर कार्यकर्त्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार, याकडेही लक्ष लागलंय। योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।